नमस्कार, माझं नाव तेजस पाटील, संस्थापक आणि संचालक यशोदय अकॅडमी पुणे. नुकत्याच 10वीच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि 10वी नंतर काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठीही. तुम्हाला माहिती असेल 10वी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील फारच महत्त्वाचा बेंचमार्क असतो. त्यामुळे 10वी आधीचं आयुष्य आणि 10वी नंतरचं आयुष्य, 10वी आधीचे चॅलेंजेस आणि 10वी नंतरचे चॅलेंजेस यात जमीन आसमानाचा फरक असतो. यशोतेज अकॅडमी ही बेसिकली नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA याची प्रिपरेशन विद्यार्थ्यांकडनं 2 वर्ष करून घेत असते. NDA बरोबरच 11वी 12वी आणि JEE यांचीही तयारी आम्ही करत असतो. NDA या फील्ड बद्दल पालकांना भरपूर माहिती मिळावी, विद्यार्थ्यांना भरपूर माहिती मिळावी आणि त्यांच्या मनातील जे क्वेश्चन्स असतात ते दूर व्हावे यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दरवर्षी सेशन्स घेत असतो. पण तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की कोविड-19 यामुळे पूर्ण भारत देशच आता लॉकडाऊन मध्ये आहे. त्यामुळे आपण हे सेशन्स घेऊ शकलेलो नसल्यामुळे या व्हिडिओ मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. वी ऑल नो दॅट NDA इज डिफिकल्ट. NDA हे डिफिकल्ट आहे हे सगळ्यांना माहिती असतं, पण जर प्रॉपर डायरेक्शन मध्ये जर त्याची प्रिपरेशन करी तर हे जे स्वप्न आहे हे पॉसिबल आहे. सो NDA साठी किती मेहनत लागते, NDA साठी माइंडसेट कसा असावा लागतो, हार्डवर्क किती लागतं, कॉम्पिटिशन किती असते, त्यामध्ये सक्सेस साठी कोणते फॅक्टर्स महत्वाचे असतात, फेल्युअर झाल्यानंतरही कोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये आता करणार आहोत. सो व्हॉट इज NDA? NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. नॅशनल डिफेन्स म्हणजे देशाचा डिफेन्स. सो ब्रॉडली जर विचार करायचा झाला तर NDA म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. राईट? तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही गोष्टी म्हटल्या तर आपल्या मनात पहिले विचार होतो म्हणजे युद्ध. राईट? सो दॅट इज पार्शियली ट्रू. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचे जर तुम्ही मोटो बघितले, यांची जर तुम्ही सर्व्हिस बघितली मागच्या काही वर्षांमध्ये, तर तुम्हाला एक रिअलाइज होईल भारतावरती कधीही कोणत्याही प्रकारचं संकट आलं आणि भारतामध्ये जर कधीही शांतता भंग झाली तर त्यावेळी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सदैव आपल्या मदतीसाठी तयार असतात. काही एक्झाम्पल्सच द्यायचे असले तर तुम्हाला माहिती असेल काही वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये फ्लड आले, केदारनाथ मध्ये फ्लड आले, यावेळी आर्मी आणि एअरफोर्स त्या ठिकाणी त्यांना मदत करायला होती. तसेच कॉमनवेल्थ गेमच्या वेळी एकदा आपला ब्रिज कोलॅप्स झाला होता. सो त्यावेळी इव्हन काही दिवसांमध्येच आर्मीने तो ब्रिज बनवला. तसेच आता रिसेंट केस द्यायची आली तर कोरोनामध्ये भरपूर बाहेरच्या देशांमध्ये आपले लोक स्ट्रँडेड म्हणजे अडकलेले आहेत, त्यांना इंडियामध्ये घेऊन येणं हेही कर्तव्य आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच आहे. सो बेसिकली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे भारतामध्ये कुठेही शांतता भंग झाली तर ह्या लोकांना इंटरव्हीन करावं लागतं. आर्मी फक्त बॉर्डर सिक्युअर करते का, आर्मी फक्त युद्धच करते का? सो ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या पूर्ण व्हिडिओमध्ये मिळतील. एक्झॅक्टली आर्मीला काय काय करावं लागतं, कसं कसं करावं लागतं, कारण की शांतता भंगासाठी भरपूर कारणीभूत असू शकतात. सो हा सगळ्या शांतता आपण जे विचार करतोय, किपिंग द पीस, ही जर शेवटी शांतता मेंटेन करण्यासाठी आपल्याला भरपूर जी आहे मॅन पॉवर लागते. भारतामध्ये आता ऍक्टिव्ह पर्सनल 14 लाख हे सर्व्ह करताय या फोर्सेसमध्ये आणि रिझर्व्ह 12 लाखच्या आसपास सर्व्ह करताय. सो एवढे सगळ्या लोकांना हँडल कसं करायचं, यांच्यासाठी असतात ऑफिसर्स. एवढ्या लाखो लोकांना हँडल करण्यासाठी भारतामध्ये हजारो ऑफिसर्स आहेत. आर्मीसाठी वेगळे ऑफिसर्स आहेत, नेव्हीसाठी वेगळे ऑफिसर्स आहेत, एअरफोर्ससाठी वेगळे ऑफिसर्स आहेत. यांना वेगवेगळी ट्रेनिंग पण दिली जाते. पण यातले सगळ्यात जास्त टॉपमोस्ट ऑफिसर्स म्हणजे असे ऑफिसर्स जे तयार होतात NDA थ्रू. अदरवाईज ऑफिसर्स बनवण्यासाठी देर आर व्हेरियस एंट्रीज. इव्हन CDS थ्रू तुम्ही ऑफिसर म्हणू शकता, AFCAT एंट्री देऊन तुम्ही ऑफिसर म्हणू शकता. देर आर व्हेरियस टेक्निकल एंट्रीज, देर इज TA. पण देर इज अ एक्झाम कॉल्ड NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी विच विल मेक यू द टॉपमोस्ट ऑफिसर. एक्झाम्पलच द्यायचं झालं तर आता तिन्ही फोर्सेसचे चीफ म्हणजेच आर्मीचे हेड, नेव्हीचे हेड आणि एअरफोर्सचे हेड हे तिन्ही हेड NDA मधूनच पास आउट झालेले आहेत आणि ते NDA मध्येही एकाच कोर्समध्ये होते. यामुळे तुम्हाला आता NDAचं महत्व कळेल की
जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल तर त्यात एनडीएचा किती जास्त रिलेव्हन्स आहे. सो हे जे एनडीए आपण म्हणतोय ऑफिसर, जे मी आता रिसेंटली सांगितलं की तुम्हाला जर टॉपमोस्ट ऑफिसर बनायचं असेल तर तुम्हाला एनडीए मधलं ट्रेनिंग घ्यावं लागतं. सो हे जे एनडीए हे नेमकं काय आहे? सो एनडीए स्टँड फॉर ट्राय सर्व्हिस अकॅडमी. ट्राय सर्व्हिस म्हणजे 3 सर्व्हिसेसची. एनडीए ही एशियामधली अशी एकमेव अकॅडमी आहे या ठिकाणी तुम्हाला आर्मीचंही ट्रेनिंग भेटतं, नेव्हीचंही ट्रेनिंग भेटतं आणि एअरफोर्सचंही ट्रेनिंग भेटतं. यंग मुलं, एकदम 12वी झालेले यंग मुलं एनडीएची एक्झाम देतात. ते एनडीए मध्ये रिकमेंड होतात आणि ते एनडीए मध्ये 3 वर्षाचं ट्रेनिंग घेतात. येस, दे कॅन चूज द रिस्पेक्टिव्ह फील्ड्स. त्यांना जर आर्मी जॉईन करायची असेल तर ती आर्मी जॉईन करू शकतात, नेव्ही करायची असेल तर नेव्ही करू शकतात, एअरफोर्स करायची असेल तर एअरफोर्सही जॉईन करू शकतात. एनडीए मध्ये या तिन्ही सर्व्हिसेसचं ट्रेनिंग सोबतच होतं. एनडीएचं हे जे ट्रेनिंग असतं हे 3 वर्षाचं असतं. हे फार महत्वाचं असणार आहे, कारण की व्हिडिओमध्ये जेव्हा आपण या पूर्ण प्रोसेसचं जेव्हा अनालिसिस करूया तेव्हा हे कळणं फार महत्वाचं आहे. सो एनडीए मध्ये 3 वर्षाचं ट्रेनिंग असतं. बरं, ठीक आहे, एखाद्याने आर्मी सिलेक्ट केली आणि त्यांनी एनडीए मध्ये 3 वर्षाचं ट्रेनिंग घेतलं. आता काय? सो ऍज आय सेड अर्लियर, एनडीए मध्ये तिन्ही फोर्सेसचं ट्रेनिंग असतं. पण एनडीएच्या 3 वर्षाच्या ट्रेनिंग नंतरही 1 ते 1.5 वर्षाचं ट्रेनिंग हे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह अकॅडमीज मध्ये असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आर्मीचं 3 वर्ष ट्रेनिंग एनडीए मध्ये झाल्यानंतर त्यांना इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून या ठिकाणी जावं लागतं. तसंच नेव्ही, इंडियन नेव्हल अकॅडमी एजमाला या ठिकाणी त्यांना जावं लागतं. तसंच एअरफोर्स, इंडियन एअरफोर्स अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी त्यांना जावं लागतं. म्हणजे काय? एनडीएचं 3 वर्षाचं ट्रेनिंग आणि त्यानंतर 1 वर्षाचं स्पेशलाइज ट्रेनिंग इन द स्पेशलाइज अकॅडमीज. सो असं यांचं अराउंड 4 ते 5 वर्षाचं ट्रेनिंग असतं. त्यानंतर ते ऑफिसर्स बनतात. सो मग सर हे जे एनडीए आहे याच्या स्टेजेस काय आहेत? राईट, सो स्टेजेस फॉर एनडीए. सो सगळ्यात पहिले एनडीएची जी सगळ्यात महत्वाची स्टेज असते दॅट इज एनडीए रिटर्न एक्झाम. वी आर टॉकिंग प्रॅक्टिकली नाव की एक्झॅक्टली एका विद्यार्थ्याला जर एनडीए जायचं असेल तर त्याला कोणता पाथ फॉलो करावा लागेल. सो सगळ्यात पहिली स्टेज, लेट मी रिपीट, सगळ्यात पहिली स्टेज इज एनडीए रिटर्न एक्झाम. एनडीएची लेखी परीक्षा. एनडीएची जी लेखी परीक्षा आहे ही युपीएससी कंडक्ट करते. तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल, जेवढ्याही टॉपमोस्ट भारतातल्या एक्झाम आहेत त्या सगळ्या युपीएससी कंडक्ट करत असते. IASच्या असू द्या, IPSच्या असू द्या, IESच्या असू द्या. सो ही जी युपीएससी एक्झाम आहे ही 900 मार्कांची असते. पूर्ण भारतामधून 8 लाख लोक एनडीएची रिटर्न एक्झाम देत असतात आणि ऍट दी एंड फक्त 300 ते 400 लोक एनडीएला रिकमेंड होत असतात. यावरून तुम्हाला एनडीएची कॉम्पिटिशन कळेल. पण फक्त अभ्यासच एकमेव पॅरामीटर आहे का एनडीए साठी? तर दॅट इज नॉट एक्झॅक्टली ट्रू, राईट. सो आपण प्रत्येक पॅरामीटर आता समजून घेऊया. सो पहिलं इज एनडीए रिटर्न एक्झाम. जर तो एनडीएची रिटर्न एक्झाम क्लिअर झाला, म्हणजे 8 लाख लोक असतात, 8 लाखापैकी फक्त 6,000 लोक, 6 ते 8,000 लोक ही त्यांची लेखी परीक्षा क्लिअर करू शकतात. म्हणजे याचा अर्थ तो एनडीए सिलेक्ट झाला का? नाही. जर त्यांनी एनडीएची एक्झाम दिली, तो एनडीए सिलेक्ट झाला, युपीएससी मध्ये सिलेक्ट झाला, तर त्यांचा असतो SSB, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू. जसे आपले इंटरव्ह्यू असतात अर्धा तास, 1 तास, इव्हन यशोतेज अकॅडमीचे जेव्हा इंटरव्ह्यू मी कंडक्ट करत असतो, मॅक्झिमम इंटरव्ह्यू 1 तासाचा चालतो, नॉट मोर दॅन दॅट. पण SSB इंटरव्ह्यू इट विल गो ऑन फॉर 5 days, राईट. सो SSB, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड, यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप जी असते ती SSB स्क्रीनिंग टेस्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही एनडीए रिटर्न क्लिअर करता, जेव्हा तुम्ही SSB द्यायला जातात, आता SSB द्यायला प्रत्येक म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सेंटर्स आहेत. फॉर एक्झाम्पल आर्मीसाठी SSB 24 SSB बँगलोर, भोपाल, अलाहाबाद असे सेंटर आहेत, कपूरथला. तसंच एअरफोर्ससाठी गांधीनगर आहे, वाराणसी आहे. तसंच नेव्हीसाठीही भरपूर सेंटर्स आहेत. सो तुम्ही जर एनडीए रिटर्न क्लिअर केली तर तुम्हाला त्यांच्या सेंटरमध्ये SSB द्यायला जावं लागतं. SSB द्यायला गेल्यानंतर सगळ्यात पहिली जी टेस्ट असते दॅट इज स्क्रीनिंग टेस्ट. वी कॉल इट अ स्क्रीनिंग टेस्ट. सो स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे बेसिकली काय? तुम्ही तिथे गेला, 6 ते 6,000 लोकांना ते 5 दिवस ठेवून घेत नाही. पहिल्याच दिवशी तुमची टेस्ट होते, ज्यामध्ये तुमचे ग्रुप डिस्कशन होतात, त्याला आपण PPDT म्हणतो. त्याचे डिटेल डिस्कशन आपण नंतर करूयाच. जर तो मुलगा SSB मधनं स्क्रीनिंग झाला तर नंतर त्याची 4 दिवस वेगवेगळ्या त्यांच्यावरती टेस्ट होतात. फॉर एक्झाम्पल देर आर व्हेरियस सायकोलॉजिकल टेस्ट,
देअर आर टेस्ट विच आर कंडक्टेड बाय द जीटीओ ऑफिसरच्या वेगवेगळ्या टेस्ट असतात ग्राउंडवरती. त्यानंतर देअर आर टेस्ट विच आर कंडक्टेड बाय इंटरव्ह्यूइंग ऑफिसर्स ॲज वेल. सो विद्यार्थी मित्रांनो, जर त्यांनी 4 दिवसामध्ये जर चांगला परफॉर्मन्स दिलेला असला तर त्याच्या परफॉर्मन्सच्या बेसवरती त्याची कॉन्फरन्स होते आणि कॉन्फरन्स मध्ये हे ठरतं की तो रिकमेंडेड झालेला आहे की रिकमेंडेड झालेला नाहीये. जर तो रिकमेंड झाला देन ही हॅज डन हिज पार्ट. त्याचं काम त्या ठिकाणी संपलेलं असतं. त्यानंतर असतात मेडिकल्स. लेट मी बी व्हेरी क्लिअर हिअर. त्यानंतर असतात मेडिकल. देर इज नो फिजिकल, राईट. देर इज डिफरन्स बिटवीन फिजिकल आणि मेडिकल. मेडिकल म्हणजे काय, तुमचं शरीर व्यवस्थित आहे की नाही, तुमचं हार्ट व्यवस्थित आहे की नाही, तुमचे आयसाईट व्यवस्थित आहे की नाही, तुमचे दात व्यवस्थित आहे की नाही, तुमचे हात व्यवस्थित आहे की नाही, बॉडी व्यवस्थित आहे की नाही, या सगळ्या गोष्टी मेडिकलच्या अंतर्गत येतात. लोक भरपूर वेळा कन्फ्युज होतात. लोकांना मेडिकल म्हणजे फिजिकल वाटते. लोकांना असं वाटतं की आम्ही 100 पुशअप काढून दाखवायला पाहिजे का, आम्ही 10 किलोमीटर पळून दाखवायला पाहिजे का. नाही, देर इज अ डिफरन्स बिटवीन जवान आणि ऑफिसर्स, राईट. एक पॉइंट मी इथे क्लिअर करतो, देन वी कॅन गो अहेड. ॲज वी डिस्कस्ड अर्लियर, एनडीएचं ट्रेनिंग किती वर्षाचं होतं? 3. त्यानंतर स्पेशलाइज ट्रेनिंग किती वर्षाचं होतं? 1. सो बेसिकली 4 वर्ष ते लोक या कॅडेट्सला ट्रेनिंग देतात. डोंट यू थिंक 4 वर्षामध्ये हे फिजिकली एक्स्ट्रीमली फिट होतील? सो त्यांना फिजिकली फिट मुलं नको. येस, अप टू सम एक्सटेंट त्यांना थोडेफार फिजिकली फिट मुलं हवे पण असतात, पण जस्ट बिकॉज तो भरपूर 10 किलोमीटर पळाला म्हणजे तो एनडीएमध्ये सिलेक्ट झाला, दॅट इज नॉट ॲट ऑल अ थिंग. येस, ही शुड बी मेडिकली फिट. म्हणजे त्याच्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम नको, आयसाईट मध्ये प्रॉब्लेम नको. कारण की त्यांच्या 4 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना हेच करायचं असतं. अपार्ट फ्रॉम द स्टडीज, दे हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 5 o'clock. 5 वाजता त्यांना उठून पूर्ण त्यांची ड्रिल करावी लागते. त्यानंतर त्यांच्या एक्सरसाइजेस असतात. सो ते फिजिकली फिट हे होणारच आहेत. आता त्यांना काय हवं असतं, दे वॉन्ट स्टुडंट हु आर मेंटली फिट. आता त्यांना असे कॅडेट हवे आहेत की जे मेंटली फिट असतील. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो मेडिकल स्टँड फॉर युअर अनालिसिस ऑफ युअर बॉडी. सो जर तो मेडिकलमध्ये सिलेक्ट झाला देन देर इज अ फायनल मेरिट लिस्ट. ॲज आय सेड की 8 लाख मुलं एक्झाम देतात आणि त्यापैकी फक्त 300 मुलं सिलेक्ट होतात. 300 ते 450 डिपेंडिंग ऑन द नोटिफिकेशन. हा रेशो, दिस रेशो इज व्हेरी लेस. This is way lesser than 0.05% as well. So, सर मग आता ही एक्झाम एवढी कठीण आहे, त्याला प्रिपरेशन ही फार डिफरंट लागत असेल. मग प्रिपरेशन कशा टाईपचं असायला पाहिजे? तर सगळ्यात पहिलं जे महत्वाचं आहे की तुम्हाला सिलेबस कळायला पाहिजे. यू आर सपोज टू नो द सिलेबस ऑफ द एक्झाम. जर सिलेबस तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर तुम्ही त्यानुसार प्लॉटिंग आणि प्लॅनिंग करू शकता. सिलेबस कळल्यानंतर तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजून घ्यावा लागेल, राईट. भरपूर वेळा असं होतं की मुलं बुक्स आणतात, अभ्यास करत बसतात. इट इज नॉट लाईक 10th. हे 10वी सारखं नाहीये. 10वी मध्ये एक छोटेसे लिमिटेड पुस्तकं होते. ते लिमिटेड पुस्तकं वाचले की तेच एक्झाम मध्ये यायचे आणि तुम्ही एक्झाम क्लिअर करायचे. दिस इज नॉट द केस राईट नाव. भरपूर वेगवेगळ्या तुम्हाला रेफरन्स बुक्स वापरावे लागतील. त्यावरून तुम्हाला स्वतःला सेल्फ डेव्हलप करावं लागेल. यू शुड बी हंग्री फॉर नॉलेज. दीज एक्झाम्स आर नॉलेज ओरिएंटेड एक्झाम्स. त्यामुळे तुमच्याकडे नॉलेज असलं इट विल डेफिनेटली हेल्प यू. सो एक्झाम पॅटर्न समजणं तेवढंच महत्वाचं. त्यानंतर स्ट्रॅटेजी बिल्डिंग, की सर आता मला सिलेबस कळलाय, आम्हाला एक्झामही कळली आहे, आता याला मी एका बॉक्समध्ये कसं बसवू. त्यासाठी यू नीड टू अंडरस्टँड द स्ट्रॅटेजी बिल्डिंग, राईट. सो हे प्रत्येक पॉईंट आपण आता डिस्कस करूया वन बाय वन. सो एनडीएचा सिलेबस असा आहे काय? सो ते म्हणतात की दिस इज बेस्ड ऑन 12th सीबीएसई, राईट. आय वुड लाईक टू टेल यू की 12च्या सीबीएसई मध्ये सब्जेक्ट कोणते असतात? फिजिक्स, mathematics, chemistry, biology, right? You can see here, NDA मध्ये there is mathematics, physics, chemistry, biology, history, polity, economics, geography, general knowledge, defense studies, English आणि current affairs. So if you have to distribute it out, 12 असे विषय असतात जे तुम्हाला NDA साठी तयार करावे लागतात. तुम्ही जर या विषयांची व्यवस्थित प्रिपरेशन केली मागच्या 2 वर्षांमध्ये, इट वोंट बी डिफिकल्ट फॉर यू. कदाचित या ठिकाणी ऍव्हरेज मुलगाही एनडीए क्लिअर करू शकतो. कारण की बाकीचे जे विद्यार्थी आहेत 11वी 12वीचे, ते त्यांचा पूर्ण फोकस असतो मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री, दॅट्स ऑल. ते बाकीच्या विषयांकडे लक्षच देत नाही. जर तुम्ही बाकीच्या विषयांकडे थोडाफार जरी लक्ष दिला, वी हॅव बीन अनालायझिंग दिस एक्झाम फॉर इयर्स नाव.
काही वर्षांसाठी आम्ही या एक्झामचं अनालिसिस करतोय. आम्हाला माहिती आहे की हिस्ट्रीवरती कशा टाईपचे प्रश्न येतात, पॉलिटीवरती कशा टाईपचे प्रश्न येतात. तुम्ही जर प्रॉपरली ओरिएंटेशन जर ठेवलं आणि या विषयांचा अभ्यास केला तर इट कॅन डेफिनेटली हेल्प यू. सो एक्झाम पॅटर्न काय? सो एज यू कॅन सी, युपीएससी रिटर्न एक्झाम मध्ये फक्त 2 पेपर असतात. एक असतो पेपर 1 विच इज फॉर मॅथमॅटिक्स आणि तो 300 मार्काचा असतो, आणि सेकंड इज पेपर 2 विच इज फॉर जनरल ॲबिलिटी, तो असतो 600 मार्काचा. एज यू कॅन सी, पेपर 1 हा फक्त मॅथमॅटिक्सचा असतो, राईट. पेपर 1 मध्ये फक्त आणि फक्त मॅथमॅटिक्स 300 मार्क्सला, आणि पेपर 2 मध्ये पूर्ण 12 विषय जे आपण, पूर्ण 11 विषय जे आपण डिस्कस केले होते, त्यामध्ये 200 मार्काचं फक्त इंग्लिश, आणि बाकी 400 मार्कांना बाकी सगळे सब्जेक्ट. तुम्ही जर विचार केला, सो 300 मार्काचं मॅथमॅटिक्स आणि 200 मार्काचं इंग्लिश, 500 मार्क फक्त या 2 सब्जेक्ट्सला आहे. सो इफ यू कुड टार्गेट इट प्रॉपरली, राईट. ओरिएंटेशन लागतं. सर आय कॅन स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली, माझी एनडीची इंग्लिश कंप्लीट झाली का? दॅट माइट नॉट बी द केस, है ना. जी स्पोकन इंग्लिश असते ती थोडी डिफरंट असते, जी अनालिटिकल इंग्लिश असते ती थोडी डिफरंट असते. सो त्यामुळे तुम्हाला इंग्लिशचाही अभ्यास थोडा वेगळ्या प्रकारे करणं महत्वाचं असतं. सो दिस इज द एक्झाम पॅटर्न. आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये असतं की यांना इंडिव्हिज्युअल कट ऑफ असतात, आणि त्यामुळे मॅथमॅटिक्सचं वेटेज फार जास्त वाढतं. इंडिव्हिज्युअल कट ऑफ म्हणजे काय? जर तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर क्लिअर झाला नाही तर तुमचा दुसरा पेपर चेक करूनही त्यांना काही फायदा नाही. सो यू आर सपोज टू क्लिअर द मॅथमॅटिक्स पेपर ॲट द व्हेरी स्टार्ट, राईट. येस, आय एम अ मॅथमॅटिक्स टीचर, आय नो व्हॉट कम्स इन टू इट. मी स्वतः मॅथमॅटिक्स टीचर असल्यामुळे त्यातल्या जेवढ्या काही अनालिसिसच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मला आयडिया आहे, त्यामुळे मी विद्यार्थ्यांना गाईड करू शकतो. त्यामुळे मॅथमॅटिक्सला महत्व देणं तेवढंच महत्वाचं आहे, त्याबरोबर जनरल ॲबिलिटीचाही अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे. ह्याच्यामधला जर बॅलन्स तुम्ही जर मेंटेन करू शकले, सो इट वॉन्ट बी डिफिकल्ट फॉर यू टू क्लिअर दिस एक्झाम. त्यानंतर स्ट्रॅटेजी बिल्डिंग, की सर मग स्ट्रॅटेजीज तर बनवायच्या आहे आम्हाला, पण मग या स्ट्रॅटेजीमध्ये काय डिफरन्स आम्ही करायला पाहिजे, किंवा मग या स्ट्रॅटेजी बनवताना आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं असतं एक्सपेक्टेड कट ऑफ अनालिसिस. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, की 10वी पर्यंत तुम्हाला सवय पडलेली असते 80% मार्क, 90% मार्क, 95% मार्क. आय हॅव हर्ड द केसेस त्यांना 100% मार्क पण आहेत. आय रिअली डोंट अंडरस्टँड कोणाला 100% मार्क कसे काय येऊ शकतात. त्या विषयामध्ये 100% मार्क असणं म्हणजे त्या विषयाचं तुम्हाला 100% नॉलेज असणं. अँड आय डोंट कन्सिडर इट पॉसिबल. आय एम अ मॅथमॅटिक्स टीचर, आय हॅव स्टार्टेड टीचिंग मॅथमॅटिक्स सिन्स आय वॉज 21. 21 वर्षाचा असतानापासून मी मॅथमॅटिक्स शिकवणं चालू केलंय, आणि मला असं वाटतं मला फक्त जेवढं मॅथमॅटिक्स एनडीएला आहे त्याच्या 60 ते 70% मॅथमॅटिक्स मला येतं. दरवर्षी माझे विद्यार्थी मोठे मोठे डाऊट्स माझ्याकडे घेऊन येतात, वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट्स माझ्याकडे घेऊन येतात, जे माझ्यासाठी चॅलेंजिंग असतात. सो 100% आणणं दिस इज नॉट फिजिबल, अँड दॅट इज द केस हिअर. युपीएससीची कट ऑफ, युपीएससीची मॅक्झिमम कट ऑफ आतापर्यंतची इट इज 35%. युपीएससीची कट ऑफ 35% पेक्षा जास्त कधी गेलेलीच नाही. येस, युपीएससीची कट ऑफ 20-25% पर्यंत खाली उतरली आहे. आता सर एवढी कमी कट ऑफ, एवढे कमी मार्क्स, तर आम्ही तर इझिली एनडीए क्लिअर करू. नाही, ट्राय अँड अंडरस्टँड. 8 लाख मुलांपैकी फक्त 6,000 मुलं या एक्झाम मध्ये 35% मार्क आणू शकतात. म्हणजे ही एक्झामची डिफिकल्टी लेवल काय असेल, या एक्झामची डेप्थ लेवल काय असेल. त्यामुळे एक्सपेक्टेड कट ऑफ अनालिसिस हे करणं फार महत्वाचं आहे. लोक 90% घेऊन माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात सर आता आम्ही 90% 10वीत आणलेत, 80% आम्ही एनडीएत असेच घेऊ. इट इज नॉट पॉसिबल. You are not even going to score 50% in this exam. Yes, we should push ourselves into it. आपण स्वतःला त्या डायरेक्शननी पुश करायला पाहिजे, पण एवढे येणं शक्य नाहीये. त्यामुळे एक्सपेक्टेड कट ऑफ अनालिसिस इज मस्ट. त्यानंतर असतं इंडिव्हिज्युअल कट ऑफ कन्सिडरेशन. प्रत्येक विषयाला किती महत्व द्यायचं हे त्यात कळणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर टाइम मॅनेजमेंट टेक्निक. येस, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आय हॅव सीन स्टुडंट्स, माझ्याकडे भरपूर विद्यार्थी होते त्यांना 12वी सीबीएसई बोर्डामध्ये 98% होते, पण ते एनडीए क्लिअर करू शकले नाही. येस, त्याच ठिकाणी देयर वेअर पीपल हु हॅव स्कोअर्ड 70% इन 12th बट दे आर इनसाइड एनडीए नाव. दिस इज व्हॉट मॅटर्स द मोस्ट. टाइम मॅनेजमेंट टेक्निक, की तुम्ही अभ्यास करता ते सगळं ठीक आहे, पण ते तुम्ही मॅनेज कसा केलाय, तो अभ्यास तुम्ही मॅनेज कसा केलाय, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सो
ओके सर, चला आम्ही व्यवस्थित एनडीएचा अभ्यास केला, आम्ही एनडी रिटर्न क्लिअर केली, आम्ही 8 लाखापैकी पहिल्या 8,000 लोकांमध्येही आलो, दॅट इज टोटली ओके. पण आता एसएसबीचं काय, एसएसबी मध्ये काय लागतं? तर मित्रांनो, आय टेल यू वन सिम्पल थिंग. तुम्ही कोणत्याही एसएसबीच्या ऑफिसरला विचारलं किंवा कोणत्याही मुलाला विचारलं, दे टेल यू बी युअरसेल्फ. बी युअरसेल्फ म्हणजे काय? तुम्ही जसे आहात तसे राहा, राईट? पण मग सर एसएसबीची काहीच तयारी आम्ही करायला पाहिजे का? येस, देयर इज ऑलवेज अ स्कोप फॉर युअर डेव्हलपमेंट. तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती डेव्हलप करायला दरवेळी स्कोप असतो. सो एसएसबी म्हणजे काय? सो बेसिकली तुम्ही जेव्हा सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या इंटरव्ह्यूला जाता, तुमच्यामध्ये ते 15 क्वालिटीज बघत असतात. त्या 15 क्वालिटीज पैकी काही जरी क्वालिटीज तुमच्यामध्ये असतील तर दे कन्सिडर यू. ठीक आहे? सो त्यातली सगळ्यात पहिली क्वालिटी म्हणजे इफेक्टिव्ह इंटेलिजन्स, रिझनिंग ॲबिलिटी, पॉवर ऑफ एक्सप्रेशन, सेल्फ कॉन्फिडन्स, डिटर्मिनेशन, ऑर्गनायझिंग ॲबिलिटी, इनिशिएटिव्ह, करेज, cooperation, sense of responsibility, stamina, group influencing ability, liveliness, and social adaptability, and speed of decision. So basically 15 अशा क्वालिटीज आहेत जे लोक कॅडेट्स मध्ये बघत असतात. ह्या 15 क्वालिटीज जर कॅडेट्स मध्ये असतील तर दॅट इज मोर दॅन इनफ. आणि सर या क्वालिटीज डेव्हलप करता येतात का? येस, यू कॅन ऑलवेज वर्क ऑन युअर पर्सनॅलिटी. You can increase your confidence, you can have a sense of responsibility, stamina तुम्ही डेव्हलप करू शकता, इफेक्टिव्ह इंटेलिजन्स तुम्ही डेव्हलप करू शकता, सो पॉवर ऑफ एक्सप्रेशन तुम्ही डेव्हलप करू शकता. यासाठीच एनडीएची इन्स्टिट्यूट जॉईन करणं महत्वाचं असतं, राईट? सो 2 वर्ष विद्यार्थ्यांकडनं आम्ही अभ्यासच करून घेतो का? नाही. अभ्यासाबरोबरच त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी, त्यांची विजन डेव्हलप व्हावी. तुम्ही जर इथे आले माझ्या विद्यार्थ्यांसोबत बोलले तर यू रिअलाइज अभ्यासामध्ये तर ते पुढे आहेच, त्यासोबतच ते व्हेरियस प्लॅटफॉर्म्स वरती पण पुढे आहेत. सो एसएसबी साठी आम्ही काय करून घेतो? सो वी हॅव अ कोलॅबोरेशन विथ अ इन्स्टिट्यूट कॉल्ड गुरुदेवास अकॅडमी, विच इज लेड बाय कर्नल आर के सिन्हा सर. कर्नल आर के सिन्हा सर हे अलाहाबाद एसएसबी बोर्डचे डेप्युटी प्रेसिडेंट होते. म्हणजे ज्या ठिकाणी आपले विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी जातात त्या बोर्डचे प्रेसिडेंट म्हणून ते राहिलेले आहेत. ते आपल्या विद्यार्थ्यांना एसएसबी साठी गाईड करतात. सो व्हाय यू शुड चूज धिस करियर? भरपूर पालकांच्या मनातला एक प्रश्न असतो की सर सगळेच तो लोक इंजिनिअरिंगकडे जात आहे, सगळे लोक जेडबलई म्हणजे जेडबलई किंवा मग डॉक्टर किंवा मग आर्किटेक्चर, देर आर सो मेनी डायव्हर्स फील्ड्स अवेलेबल. ह्याच फील्डमध्ये आमच्या मुलाला का टाकावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यू कॅन सर्व द कंट्री बेस्ट वे पॉसिबल. हे बघा, इन ऑर्डर टू प्रोसीड विथ युअर लाईफ यू आर सपोज टू वर्क. तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला काम करावंच लागेल. यू कॅन जस्ट स्टे अवे फ्रॉम द वर्क. इव्हन गीतेमध्येही सांगितलंय, गीतेमध्येही कर्माचं फार जास्त महत्व सांगितलं गेलेलं आहे. सो कर्म तर तुम्हाला करावंच लागणार आहे. आता कर्म काय करायचं दॅट इज युअर चॉईस. आय एम एन इंजिनियर, मी एक इंजिनिअरिंगचा जॉब करू शकलो असतो, मला टीचिंग मध्ये माझा स्व सापडला आणि त्यामुळे मी 21 वर्षाचा असताना मी एक अकॅडमी चालू केली, एक छान जॉब ऑपॉर्च्युनिटी हातात असताना. सो दॅट इज व्हॉट माय कॉम्प्रोमाइज इज. सो तुम्हाला सर्व तर करायचंच आहे देशाला. दिस इज समथिंग वेर यू कॅन सर्व द नेशन बेस्ट वे पॉसिबल. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला माहितच असेल, कदाचित माहित नसेलही, की एका ऑफिसर वरती 10 वर्षात गव्हर्नमेंट 5 करोड रुपये खर्च करते. Just imagine. Yes, there are so many things. There are trainings, trainings outside India. भरपूर गोष्टी असतात. पण एका ऑफिसर वरती आपली गव्हर्नमेंट 5 करोडच्या आसपास रुपये खर्च करते, जे की आपण पर्सनल लाईफ वरती, पर्सनल स्वतःवरती कधी खर्च करू शकणारच नाही. एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगावीशी वाटेल. मी एका ऑफिसरला भेटलो होतो. ही वॉज लेफ्टनंट कर्नल बाय देन, ही इज अ कर्नल राईट नाव. तेव्हा ते लेफ्टनंट कर्नल होते. सो मी त्यांना विचारलं की सर तुम्ही इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर आहात, व्हाय डिड यू चूज दिस फील्ड? तुम्ही इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर का बनलात आणि तुम्ही खुश आहात का? सो ही जस्ट टोल्ड मी वन सिम्पल बॉय, आय जस्ट टेल यू वन सिम्पल थिंग, वी लिव्ह एव्हरी मोमेंट. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल भरपूर एक्सप्लेनेशन पण दिलं. पण एक गोष्ट समजणं फार महत्वाचं आहे की आपण सगळेच जगत असतो वेगवेगळ्या फील्डमध्ये. मी टीचर आहे, मलाही जगावंच लागणार आहे, माझं एक रुटीन आहे. इंजिनियर आहे, त्याचंही एक रुटीन आहे. प्रत्येकाचं एक रुटीन असतं. पण प्रत्येक मोमेंटला लाईफ जर चॅलेंजिंग असली, प्रत्येक मोमेंटला तुम्हाला शिकता आलं, वोंट इट बी गुड? सो यासाठीच हे करिअर महत्वाचं असतं. यू विल गेट ॲडव्हेंचर,
युल गेट सोशल स्टेटस, है ना, युल गेट रिस्पेक्ट, एक डिसिप्लिन लाईफ तुम्हाला भेटेल. लाईफमध्ये डिसिप्लिनचं फार जास्त महत्व आहे. एक डिसिप्लिन लाईफ तुम्हाला भेटेल. युल गेट टू ट्रॅव्हल द वर्ल्ड. अपार्ट फ्रॉम दॅट, येस देअर आर बेनिफिट्स आहे. त्यांची सॅलरी ही भरपूर असते, त्यांना भरपूर सोयी सुविधा गव्हर्नमेंटने देऊन ठेवलेल्या आहे. सो दीज आर द फॅक्टर्स व्हाय यू शुड चूज दिस करियर. I can guarantee you, if you become an officer, that will be the best decision of your life. So, till the time we have discussed की एक्झाम पॅटर्न काय असतो, है ना, SSB ची सिलेक्शन प्रोसिजर काय असते, त्यासाठी कोणत्या क्वालिटीज लागतात, किती अभ्यास लागतो, कसा इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचा आम्हाला अभ्यास करावा लागतो. बट ऑन अ प्रॅक्टिकल नोट की आम्हाला काय करावं लागेल, व्हॉट शुड बी द 2 year रुटीन टू बिकम अन ऑफिसर. सगळ्यात महत्वाचं, we have discussed this earlier as well. Tell me, what is the very first step for the NDA selection? So the very first step for NDA selection is NDA written. जर तुमची लेखी परीक्षा तयार झालीच नाही, जर तुमची लेखी परीक्षा क्लिअर झालीच नाही, तुम्ही काय कराल, है ना. कुठे तुम्ही दाखवाल की माझ्यामध्ये SSBच्या क्वालिटीज आहेत, कुठे तुम्ही दाखवाल माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. इट इज क्वाइट क्लिअर. NDA रिटर्न मध्ये ऑल यू नीड इज नॉलेज अबाउट द सब्जेक्ट्स. अंडरस्टूड. म्हणूनच हा जो एनडीएचा कोर्स आहे JEE साठीही तेवढाच कम्फर्टेबल असतो. कारण की JEE मध्ये सब्जेक्ट कोणते असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. एनडीए मध्ये सगळ्यात महत्त्वाचे सब्जेक्ट कोणते, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. सो तुम्हाला यांचा इनडेप्थ अभ्यास करावाच लागेल, तरच तुमची एनडीए रिटर्न क्लिअर होईल. आय यू गेटिंग माय पॉइंट. सो तुम्हाला ऍटलीस्ट 6 तास डेली सेल्फ स्टडी करावं लागेल. आय एम टॉकिंग अबाउट सेल्फ स्टडी. इथे लेक्चर 6-6, 7-7, 8-8 तास होतात. ते लेक्चर सोडूनही तुम्हाला 6 तास सेल्फ स्टडी करावीच लागेल. यू नीड टू हॅव अ ग्रेट कम्युनिकेशन स्किल्स. तुम्हाला इंटरॅक्ट करता यायला पाहिजे, ते सगळ्यात महत्वाचं आहे. ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हॅज टू बी देअर. कॉन्क्रीट अप्रोच टुवर्ड इंग्लिश, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. सो भरपूर मुलं मला म्हणतात की सर, इंडियन आर्मी ही तर भारतीय सेना आहे, मग आपली भाषा तर हिंदी आहे, तर मग हिंदी येणं महत्वाचं आहे, इंग्लिशला ते का महत्व देतात. मित्रांनो, आय वुड लाईक टू टेल यू दिस. येस, देअर वॉज अ टाइम जेव्हा जग फार दूर होतं, पण आता जग फार जवळ आलेलं आहे. देर आर व्हेरियस मीन्स, देर इज इंटरनेट, देर आर सो मेनी डिफरंट पॅरामीटर्स. सो इंग्लिश हॅज बिकम द ग्लोबल लँग्वेज. ही एक ग्लोबल लँग्वेज बनलेली आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की आपली इंडियन एअरफोर्स भरपूर एअरक्राफ्ट हे बाहेरून घेते. इंडियन नेव्ही, इंडियन आर्मी भरपूर वेपन्स आपण बाहेरनं इम्पोर्ट करतो. आता त्या वेपन्सची जेव्हा ट्रेनिंग घ्यायची वेळ येते तेव्हा यू हॅव टू गो आउटसाइड. आता तिथे जाऊन तर तुम्ही मराठी किंवा हिंदीत बोलू शकणार नाही. लेट्स टॉक अबाउट रशिया. आपले लोक रशियामध्ये ट्रेनिंग घ्यायला जातात, ऑस्ट्रेलियामध्ये ते गो टू ऑस्ट्रेलिया, USA. जेव्हा तुम्ही अशा कंट्रीजमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला यू नीड टू नो दिस लँग्वेज. त्यामुळे यू नीड टू हॅव अ कॉन्क्रीट अप्रोच टुवर्ड इंग्लिश. येस, आणि तो आपण या ठिकाणी करून घेतो. There are so many students who are confident about English. Exam oriented study is also important. की अभ्यास सगळा महत्वाचा आहे. म्हणजे एखादा आम्ही टॉपिक घेतला, त्या टॉपिकवर आम्ही 15 दिवस अभ्यास केला, पण त्या टॉपिकचं रिलेव्हन्स किती आहे तुमच्या रिटर्नसाठी. त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड स्टडी, एक्झामसाठी काय महत्वाचं आहे. येस, नॉलेज तर मॅटर करतं, पण अपार्ट फ्रॉम नॉलेज एक स्पेसिफिक लेवल ऑफ नॉलेज नंतर तुम्हाला एक्झामसाठीही अभ्यास करावा लागतो. सो हे सगळे पॅरामीटर्स असतात जे तुम्हाला 2 वर्षांनी फॉलो करायचे असतात. सो व्हॉट डज इट नॉट रिक्वायर टू बी अन ऑफिसर, हा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. देर इज नो नीड ऑफ हॉर्स रायडिंग, देर इज नो नीड ऑफ हेवी मॉर्निंग एक्सरसाइजेस, देर नो नीड ऑफ हेवी स्पोर्ट कल्चर, देर इज नो नीड ऑफ रायफल शूटिंग, एथलेटिक लेवल स्विमिंग. मित्रांनो, लेट मी टेल यू दिस अगेन, वी हॅव डिस्कस. जर तुम्हाला एनडीएत जायचं असेल तर पहिली स्टेप काय असते, एनडी रिटर्न. 8 लाखापैकी 8,000, दॅट्स इट. तुम्हाला जर रेशोच हवा असेल तर एनडीए मध्ये रिकमेंडेड मुलं असतात 300, आणि एनडीए साठी कोचिंग देणाऱ्या अकॅडमीज आहेत 3,000 ते 4,000. तुम्ही जर विचार करायला गेले, है ना, त्यातल्या भरपूर अशा अकॅडमीज असतात की फॉर एक्झाम्पल सातारा सैनिक स्कूल झाली, SPI झाली, त्यानंतर RIMC झाली, आणि भारतात भरपूर अशा सैनिक स्कूल चांगले रिझल्ट येतात. त्या रेशो जर बघायचा झाला तर दर 10 अकॅडमी मागे एखादा विद्यार्थी एनडीएत सिलेक्ट होणं शक्य आहे. सो प्रत्येकाच अकॅडमी रिझल्ट देणं शक्य नाहीच आहे. त्यामुळे हा पॉइंट समजून घेणं फार महत्वाचं आहे. द व्हेरी फर्स्ट थिंग यू आर सपोज टू डू इज एनडीए रिटर्न. भरपूर ठिकाणी, भरपूर अकॅडमी म्हणा, भरपूर प्रायव्हेट सैनिक स्कूल म्हणा, ते तुम्हाला म्हणतील की आम्ही तुम्हाला हॉर्स रायडिंग देतो.
आम्ही तुम्हाला हेवी मॉर्निंग एक्सरसाइज देतो, आमच्या इथे सकाळी 5 वाजता उठून आम्ही परेड घेतो, आम्ही हे करतो, आम्ही तसं करतो, आम्ही स्विमिंग करून घेतो. देयर इज नो नीड माय ब्रदर. 11वी-12वीच्या वर्षामध्ये भरपूर अभ्यास करणं हे तेवढंच महत्वाचं आहे, कारण की त्यांना फिजिकल ट्रेनिंग लागत नाही. राईट. भरपूर सैनिक स्कूल आहेत, मागच्या 8 वर्षात त्यांचा एकही एनडीचा रिझल्ट नाहीये. भरपूर अकॅडमीज आहेत, मागच्या 8 वर्षात त्यांचा एकही एनडीचा रिझल्ट नाहीये, पण ते रोज सकाळी मुलांना घोडे चालवायला लावतात. काय करणार आहे घोडे चालवून आपण? एनडी रिटर्नच क्लिअर झाली नाही, आपण कुठे घोडे चालवणार आहे? वी नीड टू अंडरस्टँड दिस फर्स्ट. भरपूर पालक मला येऊन भेटतात, सर आता माझं यशोदय अकॅडमीमध्ये सिलेक्शन झालं नाही, माझ्या मुलाला मी कुठे टाकू? मी त्यांना एकच गोष्ट सांगतो, सगळ्यात पहिले अकॅडमीला जा, तिथल्या विद्यार्थ्यांशी बोला, तिथले रिझल्ट चेक करा, ज्यांचे रिझल्ट आले आहेत ते खरंच त्या अकॅडमीला होते का हे चेक करा. वी नीड टू चेक दिस बिकॉज रिझल्ट रेशो इज व्हेरी लेस. राईट. सो या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मुळीच गरज नसते. लक्झरियस गोष्टी आहेत त्या, अननेसेसरी है ना. हॉर्स रायडिंग शिकणं म्हणजे काहीतरी वेगळा फील आहे ना, दॅट इज नॉट ॲट ऑल इसेन्शियल. येस, यशोतेज अकॅडमीमध्येही स्पोर्ट कल्चर आहे, यशोतेज अकॅडमीमध्येही ऍडव्हेंचर कॅम्प्स आहेत, पण ते तेवढेच लिमिटेड आहेत. आम्हाला माहिती आहे कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं है ना. प्रायोरिटीज ऑलवेज स्टडीज. राईट. त्यामुळे आपले विद्यार्थी एनडीएतही जातात, आपले विद्यार्थी JEE पण क्लिअर करतात. दॅट इज द ब्युटी ऑफ इट. मी स्वतः यशोतेज अकॅडमीचा डायरेक्टर आहे. ही अकॅडमी मुलांना एनडीए साठी तयार करते. ऍज अ डायरेक्टर मी तुम्हाला एक फार महत्वाची गोष्ट सांगू शकतो की अकॅडमीचं सगळ्यात महत्वाचं एकच काम असतं, दॅट इज टू प्रोव्हाइड गुड प्लॅटफॉर्म टू स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना चांगला प्लॅटफॉर्म तयार करून घेणं. तेजस सर, तुमच्या अकॅडमीचा रिझल्ट 100% आहे का? मुळीच नाही, अशक्य आहे. तुम्ही जी पूर्ण प्रोसेस ऐकली, एनडीए रिटर्न, ती मला देता येणार आहे का? नाही, तुमच्या मुलाला द्यावी लागेल. SSB तो मला देता येणार आहे का? तुमच्या मुलाला द्यावा लागेल. मेडिकल माझ्या बॉडीची होणार आहे का? हे तुमच्या मुलाच्या बॉडीची होणार आहे. जर सगळ्या गोष्टी जर तुमच्या मुलाला करायच्या आहे, तर मग आमचं काम काय? आमचं काम आहे फक्त रस्ता दाखवणं, पळायचं काम त्याचं असतं. वी नीड टू अंडरस्टँड धिस फर्स्ट. पीपल थिंक की ओके मी त्याला अकॅडमीत टाकलं, आता एनडीएत रिकमेंड झाला. दॅट इज नॉट अ केस. जेव्हा माझे 2 मुलं सिलेक्ट होतात तेव्हा माझे 20 मुलं फेलही होतात. ही गोष्ट समजणं तेवढंच महत्वाचं आहे. येस, ते बाकीच्या फील्डमध्ये कदाचित सक्सेसफुलही होत असतील, बट या स्पेसिफिक फील्डमध्ये ते फेल होताना मला दिसतात. सो वी नीड टू अंडरस्टँड की आपल्याला अशी एक अकॅडमी चूज करायची आहे जी तुम्हाला एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म देऊ शकेल. सो व्हाय शुड यू जॉईन यशोतेज अकॅडमी? तुम्ही यशोतेज अकॅडमी का जॉईन करायला पाहिजे? सो बिफोर वी प्रोसीड टू एनिथिंग, मी तुम्हाला एक माझी स्टोरी मला तुम्हाला सांगायची वाटेल. 21 वर्षाचा असताना मी ही अकॅडमी चालू केली होती. तेव्हा माझ्याकडे फक्त 5 मुलं होते. आर्मी कॅन्टोन्मेंट एरिया, म्हणजे तुम्हाला जर माहित असेल तर पुणे हे सदर्न कमांडचं हेडक्वार्टर आहे. म्हणजे आर्मीच्या विविध कमांड आहे भारतामध्ये, त्यातली सगळ्यात मोठी कमांड म्हणजे सदर्न कमांड, त्याचं हेडक्वार्टर पुण्यामध्ये आहे. त्यामुळे पुण्यामध्ये हजारो ऑफिसर्स असतात. सो माझी एक पहिली छोटीशी मी बॅच चालू केली होती आर्मी कॅन्टोन्मेंट एरियामध्ये. 5 मुलांपैकी माझे 3 मुलं इंडियामध्ये रिकमेंड झाले होते. त्यावेळी माझ्याकडे ना ग्राउंड होतं, माझ्याकडे रूम्स पण नव्हत्या. एक छोटीशी चाळ आहे, त्या ठिकाणी मी राहायचो. त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी माझ्याकडे शिकायला यायचे. येस, दॅट वॉज द स्टार्ट. जिथे लोकांनी 8-8 वर्षात, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन 8-8 वर्षात एकही रिकमेंडेशन दिलं नाही, त्यावेळी आय वॉज एबल टू गिव्ह 3 रिकमेंडेशन्स. हे का होऊ शकलं? बिकॉज ऑफ द अनालिसिस. त्या मुलांना प्रॉपर ट्रॅकवर ठेवणं की ओके, हा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे, या पेपरसाठी तुला असा अभ्यास करावा लागेल, इतके प्रश्न असतात, असे प्रश्न टार्गेट करायचे, एक्झाम मध्ये कशी मेंटॅलिटी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींना वी कॉल इट अ अनालिसिस. I can claim you, Yeshwatej Academy is one of the best academy in Maharashtra as far as analytical part is concerned. Yes, आम्ही मुलांना सकाळी 5 वाजता पळायला घेऊन जात नाही, आम्ही मुलांना पुशअप्स करायला लावत नाही, आम्ही मुलांना बळजबरी व्यायाम करायला लावत नाही, बट आम्ही मुलांचे रिझल्ट देतो. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. Why you should join Yeshwatej Academy? Because we provide results. येस, आता यशोदय अकॅडमी भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आपण त्यांना 24 तास क्लासरूम देऊ शकतो. आपल्याकडे 4 ते 5 हॉस्टेल्स अवेलेबल आहेत, आपल्याकडे क्लासरूम अवेलेबल आहेत, व्हेरियस कॉम्प्युटर लॅब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं आहे. पण माझ्या इन्स्टिट्यूटचे रिझल्ट तेव्हाही यायचे जेव्हा फक्त एका चाळीमध्ये 5 विद्यार्थी माझ्या समोर बसून शिकायचे. सो द व्हेरी फर्स्ट पॉइंट, जर तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची असेल तर तो असेल आमचे रिझल्ट आणि आमची मेहनत विद्यार्थ्यांवरती. फक्त इंडियाचीच नाही, ओव्हरऑल
है ना. आमचे भरपूर विद्यार्थी इंडियामध्ये सिलेक्ट झालेले नाही आहे, ते टॉपमोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आता शिकताय, ते NITs मध्ये शिकताय, काही विद्यार्थी IITs मध्ये आहे, काही विद्यार्थी SSR मध्ये थ्रू पण लागले. त्यांच्या त्यांच्या लेवलनुसार प्रत्येक विद्यार्थी हा आता त्यांच्या लेवलला सक्सेसफुल आहे. द सेकंड पॉइंट इज माइंडसेट ऑफ द स्टुडंट ड्युरिंग दिस क्रुशियल इयर्स. तुम्ही जर इथल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी जर बोलला तर तुम्हाला एक गोष्ट रिअलाइज होईल, 11वी-12वीचं वय हे सगळ्यात जास्त चंचल वय असतं. वी कॉल देम टीनेजर्स. मी स्वतः 10 वर्षापूर्वी मीही त्यांच्या स्टेजमध्ये होतो. मला माहिती आहे डिस्ट्रॅक्शन कसे असतात. पण त्यावेळेचे डिस्ट्रॅक्शन, जेव्हा मी NDA क्लिअर केली होती 2008 मध्ये फॉर इंडियन एअरफोर्स, त्यावेळेचे डिस्ट्रॅक्शन आणि आताचे डिस्ट्रॅक्शन यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता देर आर सो मेनी डिस्ट्रॅक्शन अवेलेबल. स्मार्टफोन्स आहेत, त्यामध्ये फेसबुक आहे, आय डोंट नो टिकटॉक वगैरे किती अप्लिकेशन्स असतात. मुलं त्या ठिकाणी विचलित होतात. या ठिकाणी आय कॅन अश्युअर यू की 2 वर्ष तुमचा मुलगा विचलित नक्की होणार नाही. येस, सक्सेसची गॅरंटी काय आहे सर? दॅट इज टोटली डिपेंड्स ऑन हिज हार्डवर्क. पण त्याला हार्डवर्क करण्यासाठी आम्ही जबाबदार राहू, हे मी तुम्हाला गॅरंटीली सांगू शकतो. इयर्स टू डेव्हलप पर्सनल हॅबिट्स अँड डेव्हलपिंग ओरिएंटेशन इन लाईफ. याचा अर्थ काय? सो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की कोणतीही हॅबिट डेव्हलप करायची असली तर ती एका दिवसात डेव्हलप होत नाही. त्याला भरपूर वेळ लागतो. ग्रॅज्युअली ती हॅबिट डेव्हलप होत असते. तर त्या हॅबिट डेव्हलप करणं हे आमचं कर्तव्य असतं. आपल्या हॉस्टेलमध्ये 24 आवर्स त्यांच्यावरती लक्ष असतं. येस, छोट्या छोट्या चुकांनाही त्यांना शिक्षा दिली जाते. यामुळेच इथला डिसिप्लिन हा टोटली मेंटेन्ड असतो. सर, तुम्ही स्ट्रिक्टली त्यांना सांगता का की 10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा? नो, देर आर नो बेरियर्स. काही विद्यार्थी सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करतात, काही विद्यार्थी सकाळी 3 वाजेपर्यंत अभ्यास करतात. दॅट इज देअर ओन पर्सनल चॉईस. पण अभ्यासाचं वातावरण मेंटेन राहणं हे तेवढंच महत्वाचं असतं. सो व्हॉट YTA प्रोव्हाइड्स? आम्ही काय प्रोव्हाइड करतो? ऑब्व्हियसली वी हॅव टॉप क्लास फॅकल्टीज फॉर मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री अँड फिजिक्स. स्टार्टिंगला जेव्हा अकॅडमी लहान होती इट वॉज व्हेरी डिफिकल्ट, बट नाऊ वी हॅव टीचर्स ज्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला डेव्हलप केलेलं आहे, स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. ॲज फार एज अकॅडमिक्स इज कन्सर्न, आय हॅव ऑलरेडी मेन्शन्ड अर्लियर, है ना, आपले विद्यार्थी NDAच नाही तर JEE एक्झाम मध्येही भरपूर सक्सेसफुल होतात. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 12वी मध्ये CBSE आवर्स ऑफ टीचिंग, CBSE सांगितलंय की लेट्स टॉक अबाउट परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. सो परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन जर तुम्हाला एक टॉपिक शिकायचा असेल तर तुम्हाला त्याला लेट्स 8 तास शिकायचं असेल, है ना. जर ते 8 तास सांगत असतील तर आम्ही 24 तास तो टॉपिक शिकवत असतो. CBSEनी अलोकेट केलेल्या आवर्सच्या तुलनेमध्ये तिप्पट आवर्स आम्ही मुलांवरती फोकस करतो, है ना. तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांशी बोलू शकता. मी स्वतः 4-4, 5-5 तास नॉनस्टॉप लेक्चर्स घेतो आणि 5 तास लेक्चर घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांचा काय माइंडसेट असतो हा तुम्ही विद्यार्थ्यांनाच विचारा. दे टेंड टू एन्जॉय माय लेक्चर्स. ओके, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज ऑलवेज देअर. रूल्स अँड रेग्युलेशन्स, these are the most important part for our institution. आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे 24 तास अटेन्शन. येस, जे हॉस्टेलाइट विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आमचं 24 तास अटेन्शन असतं. त्याच्या मनात काय विचार चालू आहे, तो ऑन ट्रॅक आहे की नाही, त्याची स्टेट ऑफ माइंड काय आहे, या गोष्टींवरती पण आम्ही फोकस करत असतो. बॉन्डिंग बिटवीन टीचर्स अँड स्टुडंट्स, येस, इट इज देअर. इम्पॉर्टन्स ऑफ ग्रुप स्टडी. ग्रुप स्टडीला या ठिकाणी फार महत्त्व देण्यात येतं. भरपूर पालकांशी आम्ही बोललो, म्हणजे त्यांच्या 1 ते 1.5 वर्षानंतर जेव्हा त्यांचे कोर्सेस कम्प्लीट झाले त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा जो ओपिनियन होतं की सर, आम्हाला आमच्या मुलाच्या बिहेवियरमध्ये, स्वभावामध्ये भरपूर चेंजेस बघायला भेटले. तो फार डिसिप्लिन झाला, तो फार ऑन ट्रॅक आला. सो ह्याही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याचं एक ओरिएंटेशन होणं फार महत्त्वाचं असतं. त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. देर आर सो मेनी थिंग्स ज्यावर आम्ही स्ट्रिक्टली काम करत असतो. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जनरल नॉलेजचा बेस, है ना. विद्यार्थ्यांना आता जर विचारलं की ओके बजेट पास झालंय, व्हॉट इज बजेट, दे डोंट नो बिकॉज दे डोंट रीड न्यूजपेपर ॲट ऑल. हिअर स्टुडंट हॅज टू रीड द न्यूजपेपर. देर आर व्हेरियस थिंग्स कॉल्ड ग्रुप डिस्कशन्स, जिथे त्यांना स्वतःचं नॉलेज एक्सरसाइज करावं लागतं. येस, तुम्ही कधी इथे आलात तर यू रिअलाइज इथल्या मुलांचं जे जनरल नॉलेज आहे इव्हन दॅट इज गुड. सो दे कॅन प्रूव्ह देमसेल्फ ऑन अ डिफरंट प्लॅटफॉर्म. नॉट ओनली इन दिस, भरपूर लोक म्हणजे टाटाच्या ज्या क्विज कॉम्पिटिशन असतात कंडक्टेड बाय टाटा नॅशनल लेवल, त्यांचे विनर्स आपल्या अकॅडमीने दिलेले आहेत. सो अकॅडमिकच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये पण आपल्या विद्यार्थ्यांनी सक्सेस, दे हॅव कॅप्चर्ड द सक्सेस ओव्हर देअर. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ धिस कोर्स.
भरपूर मुलं काय म्हणतात की ओके सर आम्ही काय करतो 11वी-12वीचा अभ्यास करतो आणि मग साईड बाय साईड एनडीए देतो, है ना. एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटेल, जर तुमचं स्वप्न एनडीए असेल तर यू शुड गो फॉर एनडीए कोर्स. कारण की येस, एनडीए मध्ये काय आहे, एनडीए मध्ये 3 सब्जेक्ट असतात आपले, मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. अपार्ट फ्रॉम धिस पण तुम्हाला काही भरपूर अभ्यास करता येतो. बाकीच्या विषयामध्ये तसं नाही. तुम्ही जर जेडब्ल्यूची प्रिपरेशन फक्त जेडब्ल्यू करत असाल तर तुम्हाला तिथे फक्त या 3 विषयांचा अभ्यास करावा लागेल, है ना. मग बाकी विषयांचं काय. त्यामुळे जर तुम्ही हा कोर्स घेतला तर सगळ्यात महत्वाची फर्स्ट पॅरामीटर इज यू विल बी कॉम्पिटिशन रेडी. मित्रांनो तुम्हाला माहिती असेल, है ना, ट्रेंड्स असतात. देयर आर सो मेनी ट्रेंड्स. पहिले बीआयचे ट्रेंड होते, आता इंजिनिअरिंगचा ट्रेंड आहे. बट वी नीड टू लुक ॲट द वर्ल्ड, वी नीड टू लुक आउट टू द वर्ल्ड. म्हणजे भरपूर लोक पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये 10-12 लाख रुपये खर्च करतात. पूर्ण इंजिनिअरिंगच्या 4 वर्षामध्ये त्यांचे 10 ते 12 लाख रुपये खर्च होतात आणि नंतर त्यांना नोकरी लागते 2-3 लाख रुपयाची. We need to understand this. In future, competitive exams will be everything. If you want to achieve something, if you want to prove yourself, तुम्हाला जर काही अचीव्ह आणि प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावीच लागेल. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर IAS साठीचा जो सिलेबस असतो आणि एनडीए साठीचा जो सिलेबस आहे हा थोडाफार मॅच होतो. येस, देअर आर सब्जेक्ट्स जे अप टू व्हेरी हाय एक्सटेंट मॅचअप होतात. सो तुम्ही जर एनडीएचा अभ्यास केलात, जर तुम्ही 2 वर्ष एनडीची प्रिपरेशन केली तर सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला फेस करण्याची तयारी तुमची डेफिनेटली राहील. यू विल गेट सक्सेस, आय कॅन अश्युअर यू दॅट. डेव्हलपिंग बेस्ट हॅबिट्स. जर तुम्ही एनडीचा कोर्स केला तुमच्या बेस्ट हॅबिट डेव्हलप होतील. भरपूर ठिकाणी लोक कोचिंग क्लासेस जॉईन करतात, वाटेल तिथे हॉस्टेलमध्ये राहतात, वाटेल त्या गोष्टी करतात. दे डोंट नो व्हॉट आर दे डेव्हलपिंग. या ठिकाणी यू डेव्हलप युअर बेस्ट हॅबिट. आय कॅन टेल यू दॅट. पर्सनल डेव्हलपमेंट विल बी देअर ऑफकोर्स बिकॉज एनडीए रिक्वायर्स इट. एनडीएला लागतं पर्सनल डेव्हलपमेंट, म्हणून पर्सनल डेव्हलपमेंट पण तुमच्या या कोर्समध्ये होऊ शकते. व्हॉट डज अकॅडमी प्रोव्हाइड? येस, आपल्याकडे 24 तास स्टडी रूम्स आहेत जिथे विद्यार्थी बसतात. ज्यांना जेव्हा अभ्यास करायचा त्यांना तेव्हा त्यामुळे अभ्यास करायची लिबर्टी त्या ठिकाणी असते. अक्युमुलेशन ऑफ लिडरशिप क्वालिटीज. भरपूर आपले प्रिव्हियस विद्यार्थी, ऍज आय सेड अर्लियर, देर इज अ गुड बॉन्ड बिटवीन स्टुडंट्स अँड टीचर्स. त्यामुळे आपले जे म्हणजे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत ते स्वतः अकॅडमीमध्ये येतात, ते विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करतात, ते त्यांना सेशन देतात, सेमिनार्स देतात, गाईड करतात. येस, अपार्ट फ्रॉम स्टडी वी ऑल्सो कंडक्ट द ॲडव्हेंचर कॅम्प्स. यू मस्ट हॅव सीन द व्हिडिओ. आपला यशोदय अकॅडमीचा एक पूर्ण व्हिडिओ आहे, त्याची लिंक तर मी स्टार्टिंग पासून वरती दिलेलीच असणार आहे, ते एकदा बघून घ्याल. सो ॲडव्हेंचर कॅम्प्स टू कीप द जोश हाय, राईट. मुलांमध्ये एनर्जी टिकून राहावी यासाठी आपण ॲडव्हेंचर कॅम्पचं पण करत असतो. एनडीए व्हिजिट्स. येस, इट इज क्वाईट इव्हिडंट. तुम्हाला जर एनडीए करायचं असेल तर तुम्ही एनडीए बघायला पाहिजे. इफ यू हॅव सीन एनडीए, ते म्हणतात ना, तुम्ही जर एनडीए पासिंग आउट परेड पाहायला गेले तर यू वॉन्ट बी एबल टू रिफ्रेन युअर सेल्फ फ्रॉम प्रिपेरिंग फॉर एनडीए. तुम्ही जर एनडीए पासिंग आउट परेड बघितली तर तुम्ही एनडीए मध्ये जाण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. या पूर्ण सेमिनारमध्ये आपण भरपूर गोष्टींचं डिस्कशन केलंय, पण या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टींवर डिपेंडंट आहेत आणि दॅट इज रिझल्ट. सो पुढचा 1 मिनिट, लेट अस सी व्हॉट वी हॅव अचीव्ड. दॅट इज अवर रिझल्ट्स. पूरी रात भर हम पढ़ते ही रहते थे और फिर सर जाते थे, फिर हम लोग वरुण के घर पे रुकते थे, फिर वापस सर आते थे शाम को. सो ये एक रेगुलर प्रोसीजर बन गया था, प्रोसेस बन गया था रोज जब तक एग्ज़ाम शुरू नहीं हुआ. और बहुत वंडरफुल प्रोसेस है. हमने इस प्रोसेस को इतना एंजॉय किया कि हम मतलब मैथ्स, मैंने इतना ज़्यादा मैथ्स पढ़ा कि ज़िंदगी भर उतना पढ़ा नहीं होगा. मुझे खुद का पोटेंशियल पता चल गया कि मैं कितना पढ़ सकता हूँ उन 2 मंथ्स में. वो 2 मंथ्स बहुत अच्छे थे. मेरा मैथ्स बहुत ज़्यादा इम्प्रूव हो गया और जिसकी वजह से मैं एनडीए सितंबर में अटेम्प्ट किया कर पाया. ओव्हर स्टडी इतका मोठा आहे
फर्स्ट टर्मर्स आर कॉल्ड अंडर स्टडी एंड उनके ओवर स्टडी होते हैं थर्ड टर्मर्स। हमको फिर अब एक ओवर स्टडी मिलता है, फिर वो तुम्हें हर चीज़ सिखाएगा, हर चीज़, बोले कब उठना है, क्या करना है। तो तुम्हें बोलेगा कि ठीक है सुबह 5:30 को उठने का टाइमिंग है, तू 4 बजे उठ के मेरे पास आना, मैं तुझे बताऊँगा क्या करना है। वो तुम्हें हर चीज़ सिखाएगा। तुम्हें अगर आयरन करना नहीं आता वो तुम्हें एकदम अच्छे से कैसे क्रीज बनानी है, शर्ट कैसा होना चाहिए, क्या कैसा होना चाहिए, हर एक चीज़ सिखाता है। शेव कैसे करोगे, कैसा दिखना चाहिए। तो मेस में जाओगे तो वो तुम्हारे साइड में बैठेगा कभी, तो तुमको हर चीज़ बताएगा कि स्पून हमेशा प्लेट ऐसी ओपन करनी, प्लेट को हमेशा अलाइन करना है पहले। It is a goal you have to achieve. Planning and timetable has to be there. Timetable shows discipline and lifestyle. Discipline लोग ऐसे सोचते हैं कि बहुत सुबह सुबह जल्दी उठो और अपने आप को लाइक पेन से पीना से लेकर जाओ कि सुबह उठ रहे हैं, ठंडे पानी से नहा रहे हैं, फिर पढ़ रहे हैं। ऐसा नहीं होता। डिसिप्लिन इज अ लाइफस्टाइल। आप एक बार उसमें घुस गए ना, आपको बहुत अच्छा लगेगा वो। तो टाइम टेबल जो तुम्हारा होना चाहिए वो तुम्हारे हिसाब से होना चाहिए। मैं वही बोल रहा हूँ ना, तुम्हारी डिफरेंट पर्सनैलिटी है, मेरी डिफरेंट पर्सनैलिटी है। तुम अपने हिसाब से जज करो। प्लानिंग में बता नहीं सकता कितना ज्यादा इंपॉर्टेंट है एक लॉन्ग टर्म प्लान और एक शॉर्ट टर्म प्लान। लॉन्ग टर्म प्लान हो गया कि 30 दिन पूरा सिलेबस वापस करो, 30 दिन रिविजन करो, 24 दिन उसमें से 10 दिन पेपर करो, बचेंगे 14 डेज, जो भी बचा बचा उसको लोकेट करो। So you must have seen the video of the results. आता दरवर्षी काय होतं, जेव्हा मी सेमिनार घेतो, माझं सेमिनार या ठिकाणी संपतं. माझं सेमिनार झाल्यानंतर भरपूर पालकांना मी वेळ देतो क्वेश्चन आन्सर करायला. त्यानंतर त्यांच्या भरपूर क्वेरीज असतात. बट ॲज दिस इज अ व्हिडिओ प्लॅटफॉर्म, मी तुमचे क्वेश्चन्स आता तर घेऊ शकणार नाही, दो यू कॅन पुट इन कमेंट्स. तरी ज्या मोस्ट कॉमन क्वेरीज आहेत पालकांच्या त्या काय असतात, तर सगळ्यात पहिली क्वेरी असते पालकांची की सर हा कोर्स एवढा डिफिकल्ट आहे. जर हा कोर्स एवढा डिफिकल्ट असेल तर आम्ही हा कोर्स करूच का? आय कॅन टेल यू सिम्पल थिंग, डोंट डू दिस कोर्स. करा 11वी-12वी. डजंट मेक एनी सेन्स. ठीक आहे, जस्ट बिकॉज इट इज डिफिकल्ट यू आर नॉट डुईंग इट, है ना. जर एनडीए एवढं डिफिकल्ट असेल आणि तुम्ही जर एनडीए टार्गेट करताय, तुम्ही मनापासून जर एनडीची प्रिपरेशन करायचा प्रयत्न करताय, डोंट यू थिंक तुम्हाला 11वी-12वी MSCT ह्या गोष्टी फार सुपरफिशियल वाटतील? You need to understand this first. If this course is difficult, that will develop you up to your best. Then, सर गॅरंटी काय सिलेक्शनची? तर गॅरंटी काहीच नाही. कोणीच या फील्डची गॅरंटी देऊ शकत नाही. 8 लाख लोक बसतात, 8,000 क्लिअर होतात, राईट. 8,000 लोकांपैकी 300 मुलं रिकमेंड होतात. त्या 300 मुलांच्या रिकमेंडेशन साठी पूर्णपणे त्यांना वागून घ्यावं लागतं. अगेन आय रिपीट, तुम्हाला जर असं वाटत असेल माझ्या मुलाला मी यशोतेज अकॅडमीमध्ये टाकलं, आता मी मोकळा झालो, आता हा रिकमेंड झाला, दॅट इज नॉट द केस. रादर तुमचं टेन्शन आता वाढलं, कारण की त्याला आम्ही अशा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देऊ ज्या ठिकाणी तो स्वतःला चॅलेंज करेल. ही विल चॅलेंज हिमसेल्फ. भरपूर वेळा असं चॅलेंज करत असताना लोकांना टेन्शनही येतं. बट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट वी नीड टू अंडरस्टँड. ॲज फार एज गॅरंटी इज कन्सर्न, ओनली ही कॅन गॅरंटी हिज सक्सेस. सो एक गोष्ट मी परत एकदा सांगतो की तुमच्या मुलाच्या डेव्हलपमेंटची जबाबदारी मी घेऊ शकतो, पण मेहनत त्यावरती त्यालाच करावी लागणार आहे. ऍट द एंड ही नीड्स टू वर्क हार्ड. सो तुम्हाला तुमचा मुलगा एकदम व्यवस्थित माहिती आहे. इफ यू फील की हा हे कन्फाईन्ड एन्व्हायरमेंट आहे, या एन्व्हायरमेंटमध्ये माझा मुलगा डेफिनेटली सस्टेन करेल, है ना, या एन्व्हायरमेंटसाठी माझा मुलगा 100% एफर्ट्स डेडिकेट करेल, तरच तुम्ही त्याला या ठिकाणी टाका. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा मुलगा कॅज्युअल आहे, तर त्याला खरंच इथे टाकून फायदा नाहीये. कारण की काय होईल, त्याची कॅज्युअलिटी आणि बाकीच्या मुलांचा सिरियसनेस यामुळे तो डिमोटिवेटच होईल. सो इफ यू फील दॅट युअर सन, जर तुम्हाला वाटत असेल तुमचा मुलगा जर मनापासून मेहनत करायला रेडी आहे, तरच तुम्ही त्याला यशोतेज अकॅडमीमध्ये टाका. Who should choose Yashotej Academy? Those
who want to join Indian Defense Forces as an officer. ज्या मुलांना इंडियन डिफेन्स फोर्सेस ॲज अन ऑफिसर म्हणून जॉईन करायचं आहे, दोज पीपल कॅन जॉईन यशोतेज अकॅडमी फॉर शुअर. भरपूर वेळा काय होतं की येस, आम्ही JEE रिझल्ट दिल्यामुळे पण असे भरपूर विद्यार्थी आमच्याकडे येतात की सर आम्हाला JEE साठी तुम्ही ऍडमिशन द्या. दॅट इज नॉट द केस. कारण की मी स्वतः आय वॉन्टेड टू जॉईन इंडियन एअरफोर्स. काही प्रॉब्लेम्स आले त्यामुळे मी कंटिन्यू नाही करू शकलो, पण दॅट वॉज ऑलवेज माय ड्रीम. है ना, जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना पास आउट होताना बघतो, दॅट इज वन ऑफ द फायनेस्ट मोमेंट्स ऑफ माय लाईफ. सो ज्यांना डिफेन्स फोर्सेसमध्ये ऑफिसर बनायचं आहे तेच या ठिकाणी जॉईन करू शकता. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला. यातनं तुमच्या भरपूर गोष्टी क्लॅरिफाय झालेल्याच असतील. तुम्हाला फर्दर काही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली यशोतेज अकॅडमीला कॉल करू शकता. तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. तुमचे डाऊट्स असतील मी डेफिनेटली ते क्लिअर करेल. Thanks a lot for your time. Thanks for watching the video. Thank you.